नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शेपूची अतिशय पौष्टिक अशी भाजी बनवणार आहोत. बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही, त्यांनी या पद्धतीने भाजी एकदा नक्कीच करून पहा. या ठिकाणी आपण अगदी कोवळी लुसलुशीत अशी शेपूची भाजी घेतलेली आहे. भाजी कोवळी आहे, त्यामुळे फक्त याचा जो मुळ्याकडचा भाग असतो तेवढाच आपण देठ याचं काढून टाकायचं आहे. या पद्धतीने संपूर्ण भाजी आपल्याला अशीच निवडून घ्यायची आहे. त्यानंतर ही भाजी जुळवून आपल्याला कट करून घ्यायची आहे. थोडी थोडी करून आपण भाजी निवडून घेऊया आणि आता याला कट करून घेऊया. बघा, भाजी अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे. अगदी जवळजवळ चिरायची, म्हणजे छान बारीक अशी चिरली जाते. शेपूची भाजी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, विटॅमिन्स आहे, असेच बऱ्याच प्रमाणामध्ये यामध्ये पोषक तत्वे आहेत. शेपूची भाजीचे सेवन केल्यामुळे आपलं आरोग्य सुधारते, पचनक्रिया असते तीसुद्धा सुधारते. त्यासोबत जर आपल्याला सर्दी वगैरे झाली असेल तर अशा वेळेसुद्धा शेपूची भाजी खूपच छान अशी फायदेशीर ठरते. या पद्धतीने अगदी बारीक अशी आपल्याला ही शेपूची भाजी चिरून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण संपूर्ण भाजी छान अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता ही शेपूची भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा यावरती फवारणी केलेली असते किंवा मग याला माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे भाजी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 1-2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये तेल टाकूयात. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. आणि आता यामधील कच्चेपणा जाईपर्यंत हे छान अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. छान खमंग असं परतवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला धावपळ असेल किंवा गडबड असेल तर अशा वेळेस तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण चिरून सुद्धा वापरू शकता. इथे आपण याला छान असं खमंग होईपर्यंत, यामधला कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घेतलेला आहे. रंगसुद्धा जरासा छान लालसर आलेला आहे. आता यामध्ये आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी आहे ती घालायची आहे. शेपूची भाजी घालूयात आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन आला असेल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. इथे आपण ही सर्व भाजी छान व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे. छान असं मिक्स करून घेतलं. यानंतर इथे आपण मटकीची डाळ घेतलेली आहे. भिजवलेली मटकीची डाळ आहे ती यामध्ये घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि यावरती ताट झाकून एक 4 ते 5 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि ही शेपूची भाजी शिजवून घ्यायची आहे. इथे आपण मटकीच्या डाळीचा वापर केलेला आहे. हवं तर तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता, जसे की मुगाची डाळ असेल किंवा मग हरभऱ्याची डाळ असेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही डाळ तुम्ही या भाजीसाठी वापरू शकता. एक 5 मिनिटानंतर यावरती झाकण काढलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता शेपूची भाजी अगदी मस्त अशी शिजलेली आहे. सर्वात शेवटी आता यामध्ये आपण 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी आपली झटपट आणि पौष्टिक शेपूची भाजी तयार झालेली आहे. जर तुमच्याकडे कोणी शेपूची भाजी खात नसेल तर त्यांना या पद्धतीने शेपूची भाजी नक्की बनवून द्या. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही शेपूची भाजी नक्कीच सगळेजण खूप आवडीने खातील, इतकी चविष्ट लागते. तर तुमच्याकडे शेपूची भाजी कोणत्या पद्धतीने बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एका छान आणि नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग, बाय बाय.